आलिशान मांडव महालाच्या दाराशी सजला होता. सगळीकडे सनई चौघडे घुमत होते. पार्किंग पण गाडीने फुल भरली होती. दारावर हार तोरण लावली जात होती. सगळीकडे घाई गडबड चालू होती. आहेर चढवायचे काम चालू होते. नामांकित पाहुणे काही आले होते, काही येत होते. मांडवासमोरच्या रोडवर मोठमोठ्या गाडीने गर्दी केली होती. वरबाप सगळ्यांची पाहुणचार करण्यात मग्न होते. लग्नाची तयारी जोरात सुरू होती. मोठ्या गाडीतून पांढऱ्या कडक खादी कपड्यातले पुढारी येत होते. फटाक्यांच्या लढीने अख्खा आसपासचा परिसर दणाणत होता. कारंजामधून रंगीबेरंगी फवारे उडत होते. सगळीकडे लखलखाट होता. कारणच तसं होतं. एका मोठ्या उद्योगपती मुलीचं लग्न होतं. एकुलती एक मुलगी, लाडकी, म्हणजे तिचा शब्द घरात अमान्य होणं शक्यच नाही. अशी ती मीरा अगदी गोड होती. तिचंच आज लग्न होतं. मुलाकडील मंडळी पण भरपूर नावाजलेली होती. मुलगाही देखणा आज. थोड्याच वेळात नवरदेव घोड्यावरून येताना दिसला. मस्त रुबाबदार, म्हणून तर मीराची पहिली पसंती होती त्याला. एकाच कॉलेजमध्ये होते दोघे. घरचे पण सगळे चांगलेच होते. धूमधडाक्यात लग्न पार पडलं. मोठ्या घरचं लग्न म्हणजे थाटामाटाला कमीच नाही. पाहुणे मानपान घेऊन निघाले. थोड्याच वेळात नवरीची पाठवणी होणार होती. आलिशान गाडी गुलाबांनी सजवली होती. नवरदेव नवरी गाडीत बसले. हो गाडी मंडपाच्या गेटवर आली. सगळेच आनंदाश्रूंनी मीराची पाठवणी करत होते. सगळ्यांना निरोप घेऊन गाडी निघाली. सगळे परत फिरले. घरचे सगळेच आनंदात होते. घरी सगळं शांत वाटत होतं. नवरीला पाठवणी करून तासभर झाले असतील तोपर्यंत फोन वाजला. मीराच्या आईने फोन उचलला, पण कानाला लावून तशाच उभ्या राहिल्या. काही बोलेना म्हणून मीराच्या बाबांनी फोन घेतला. समोरून अनोळखी व्यक्ती बोलत होती. तुमच्या मुलीच्या लग्नाच्या गाडीला अपघात झाला आहे. तुम्ही ताबडतोब साई हॉस्पिटलला या. काही काळाच्या आत फोन कट झाला. मीराचे बाबा भानावर आले. गाडी काढा रे म्हणून घाईतच गाडीत बसले. मागोमाग अहो काय झालं म्हणत आई पण गाडीत बसली. गाडी साई हॉस्पिटलच्या दिशेने घ्यायला सांगितली. थोड्याच वेळात हॉस्पिटलला पोहोचले. मीरा बेशुद्ध होती. हॉस्पिटलमध्ये सांगण्यात आले 2 जण अपघातात गेले. मीराची आई बाबा तिकडेच अंगणात जीव नसल्यासारखे बसले. नवरदेवाकडचे तोपर्यंत सगळे पोहोचले. डॉक्टरने त्यांना सांगितले नवरा, मुलगा आणि ड्रायव्हर अपघातात जागीच गेले. कुणाला काहीच सुचत नव्हते. दोन्ही मयत घरच्यांच्या स्वाधीन केले. तसं घरच्यांनी एकच आक्रोश केला. मुलाच्या आईने सगळा आरोप मीरावर लावला. तुमची मुलगी अपशकुनी म्हणून आमच्या मुलाचा मृत्यू झाला. तिला आता आमच्या घरी जागा नाही. मीराच्या आईबाबांनी खूप समजावलं, पण कुणी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. मीराला 5 दिवसात डिस्चार्ज मिळाला. आईने विश्वासात घेऊन सगळं सांगितले. आभाळ कोसळल्यासारखे मीरा रडू लागली. ज्या मुलाशी लग्न केले होते त्याच्याशिवाय तिने दुसऱ्या कुणाचा विचार कधी केला नव्हता. आई वडिलांना तर तिच्या आयुष्यातला अंधार समोर दिसत होता. थोड्या दिवसात मीराचे मामा तिला घ्यायला आले. गावी घेऊन गेल्यावर तिला थोडंफार बरं वाटेल म्हणून. कॉलेजमध्ये असताना पण मीरा मामाकडे सुट्टीत जात असे. मामा तिला घ्यायला आले. गावी घेऊन गेल्यावर तिला थोडं बरं वाटेल म्हणून. तिला गावाकडलं सगळं खूप आवडायचं म्हणून तिला मामा घ्यायला आले. त्याच गावात लग्न अगोदर सुट्टीत मीरा बऱ्याच दिवसासाठी गेली होती. गाव होतंच तसं म्हणजे अगदी रमणीय ठिकाण. मामा पण पुढारी होते. घराणा सुशिक्षित. तेव्हा मीरा गावी फिरायला गेली होती मामाकडे एक मुलगा यायचा. त्याचं नाव दीपक. कुणाच्या गावात काही पण समस्या असल्या की मामाच्या मदतीने तो सोडवत असे. मामांच्या घरी नेहमी येत असल्यामुळे दीपक आणि मीराची चांगली ओळख झाली. दीपकचे वडील बऱ्याच वर्षापूर्वी वारले होते आणि आई आणि तो असेच दोघेच राहत होते. वय 26. रंगानं गोरा. घरी चांगली बागायत जमीन होती. तोही शिकलेला होता.
पण लोकांची मदत करण्याचे वेड असल्यामुळे नोकरीचा कधी विचार केला नाही. गावाचा तो लाडका होता. सगळे दीपकला सगळे प्रेमाने दीपकराव म्हणत. मीराची दीपकशी ओळख झाली. गावातील रम्य ठिकाण दाखवणे, दीपक सोबत फेरफटका मारणे होई. मुलगा म्हणून दीपक खूप चांगला होता. मीरा खूप दिवस गावी होती. त्यात दोघांची चांगली मैत्री झाली. दीपक एवढा चांगला होता की यांच्या मैत्रीवर कधी कुणी चुकीचा विचार सुद्धा करू शकत नव्हते. दोघे जास्त वेळ सोबत असायचे. नदीवर, शेतावर मीरा दीपक संग जायची. पवित्र मैत्री होती त्यांची. पण नंतर दीपकला तिच्याबद्दल वेगळं काहीतरी वाटू लागलं. हे प्रेम तर नाही ना? दीपक स्वतःशीच विचारू लागला. असं होणं शक्य नाही. मीरा शहरातील परी. मी तिच्या कोणत्याच अपेक्षेत बसणार नाही. पण मन मानायला तयार नव्हतं. एक दिवस दीपकने विचार केला, बोलून बघू, तिच्या काय मनात आहे ते तर समजेल. दुसऱ्या दिवशी दोघे फिरत फिरत नदी किनारी गेले. मनाला धीर देत दीपकने विषय काढला. मीरा, तुझे प्रेम, लग्न याविषयी तुझं मत काय आहे? त्यावर मीरा म्हणाली, का रे, तू कोणाच्या प्रेमात पडलास की काय? अगं तसं नाही, सहजच विचारलं. त्यावर ती हसून म्हणाली, माझ्या स्वप्नातला राजकुमार मी निवडलाय. शिकलेला, देखणा, समंजस, खूप स्मार्ट आहे रे तो. दीपकला वाटले की ती त्याच्याबद्दल बोलत असावे. पण नंतर ती म्हणाली, आम्ही कॉलेजमध्ये सोबतच आहोत. हे ऐकल्यावर दीपकला काय बोलावं तेच कळेना. डोळे डबडबून आले. तसाच परत फिरला. मागे मीरा हाका देत होती. पण सगळं हरवल्यासारखं तो निघाला होता. त्यानंतर तो मीराला भेटलाच नाही. मीराचे लग्न जमले तेव्हा खास मित्र म्हणून मीराने स्वतः येऊन त्याला आमंत्रण दिले होते. तोही लग्नाला गेला. पण लग्न लागले तसं तो निघून आलेला. पुढे मीराच्या आयुष्यात काय झाले याची कल्पना सुद्धा नव्हती दीपकला. मामाकडे जाऊन राहिलीस तर विसरणे शक्य नाही, पण थोडं बरं वाटेल असं सगळेच म्हणत होते. मीरा मामासोबत निघाली. गावी गेल्यावर दुसऱ्या दिवशी दीपक मामाकडे कामानिमित्त आला. त्याला मीरा दिसली. तू इथे कशी? तुझं तर लग्न होऊन काहीच दिवस झालेत ना मग? ती काहीच बोलत नव्हती. ती तेथून निघून गेली. नंतर मामाने दीपकला सगळी हकीकत सांगितली. मीराच्या आयुष्याचं काय होऊन बसलं हे? दीपक खूप दुःखी झाला. पण मीराला या दुःखातून बाहेर काढणं गरजेचे आहे असं दीपक मामाला म्हणाला. त्यावर मामा म्हणाले, तू तिचा चांगला मित्र आहेस. आता तूच बघ काय करायचं ते. आता दीपक मीराला बाहेर घेऊन जाण्यासाठी रोज बोलवू लागला. बाहेर पडलीस तर थोडं मनाला बरं वाटेल. तो खूप समजायचा. कधी कधी ती निघायची कुठेतरी त्याच्यासोबत. पण कुठेही गेलं तरी झालेल्या अपघाताचाच विषय असायचा. नवऱ्याबद्दल भरभरून बोलायची. त्याला विसरणे शक्य नाही हे खूप वेळा बोलायची. हिच्यासाठी काय करू म्हणजे हिचं दुःख कमी होईल असं दीपकला वाटे. थोड्या दिवसात गावात चर्चा सुरू झाली. लग्नाच्या दिवशीच नवरा मेला. अपशकुनी मुलगी आहे. बरेच महिने ती गावी राहिली. बरंच मन हलकं झालं होतं दीपकच्या सहवासात. पण गावात काही बाई ऐकू येऊ लागलं तिच्याबद्दल. तिनं आईबाबांकडे जाण्याचा निर्णय घेतला. दीपकने खूप समजावलं नको जाऊ म्हणून, पण ती निघालीच. पण जाताना तो मीराला म्हणाला की मला तुझ्याशी बोलायचंय. मीरा म्हणली, काय बोलायचं आहे तुला? तो म्हणाला, मामा, तुमची हरकत नसली तर मी मीरासोबत लग्न करायला तयार आहे. मी काही बोललो म्हणून तर तुला राग नाही ना येणार? असं काय विचारता मामा? बोला ना, मला नाही येणार राग. तुझी आणि मीराची खूप चांगली मैत्री आहे. तू तिची किती काळजी करायचा हे मी स्वतः पाहिलंय. तिच्यासाठी तू काही पण करायला तयार असायचा. पण तिचं नशीब फुटकं म्हणून तिच्या बाबतीत असं घडलं. तू लग्नाची बोलणी करून मला खूप आनंद झाला. पण काय मामा? अरे, मीरा विधवा आहे आणि विधवेशी कोणी लग्न करत नाही. तू पहिले तुझ्या आईला विचारून घे. आई तयार असेल तर मीराच्या आईबाबांशी बोलतो. ते नाही म्हणणार नाहीत.
हो मामा, ते सगळं ठीक आहे. मी तयार असलो तरी मीराची मानसिकता हवी ना. आपण तिला समजावं. अख्खं आयुष्य असंच कसं काढेल ती? सगळ्यांनी समजवलं तर ऐकल ती. मीरा हे ऐकून शांत झाली आणि आईवडिलांकडे निघून गेली. बरं, तुम्ही म्हणाल तर बघू प्रयत्न करून. दीपक तेथून निघाला. घरी जाऊन आईला सगळं सांगितलं. आई लग्नाला तयार नव्हते. आई म्हणाली, दीपक, तुम्हाला एकुलता एक आणि त्यात तू विधवेशी लग्न करणार, हे मी नाही होऊ देणार. मग दीपकने आईला सांगितले, मी मीरावर अगोदरपासून प्रेम करतो. मग मी जिच्यावर प्रेम करतो तिच्याशी लग्न करण्यात काय चूक? आणि राहिला तिच्या लग्नाचा प्रश्न, पण आई, अक्षता पडल्याने कोणी अपवित्र किंवा अपशकुनी होत नाही ना. आईने पण विचार केला. मुलाच्या प्रेमाखातर तयार झाली. मामा आणि दीपक दोघे मीराच्या आईबाबांना भेटले. मामाने दीपकबद्दल सगळं त्यांना सांगितलं. तो किती गुणी आहे, कर्तबगार आहे आणि मीराला सुखी ठेवेल, हे सर्व मामाने सांगितले. 2 दिवस विचार करून ते लग्नाला तयार झाले. पहिली घटना घडून जवळ 1 वर्ष होत आले. ती खूप चिडली होती. मग खूप सगळ्यांनी तिला समजावलं. मीराला लग्नाला तयार झाली. लग्ना अगोदर तिने दीपकला भेटायला बोलवले. तो लगेच आला. तिने दीपकला लग्नाला तयार असल्याचे सांगितले. दीपकचा आनंद गगनात मावेना. मीरा दीपकला, मी लग्न तुझ्याशी करते, पण माझं प्रेम होतं त्याला मी विसरू शकत नाही. मी जेव्हा मनाने तयार होईल तोपर्यंत तू मला हात लावायचा नाही. तुला अट मान्य असेल तर माझ्याशी लग्न कर, नाहीतर माझा विचार सोडून दे. दीपक थोडा वेळ विचार करतो. काहीही असो, पण माझं प्रेम तर आयुष्यभर माझ्यासोबत राहील. तो मीराची अट मान्य आहे म्हणून सांगतो. ती त्याच्याकडून तसं वचन घेते. तोही तिच्यासाठी वचन देऊन तयार होतो. दोन्हीकडचे 4 पाहुणे बोलावून मंदिरात लग्न होते. मीराला घेऊन दीपक गावी येतो. नवी नवरी म्हणून आई सगळे रीतिरिवाज करते. सगळं आनंदित असतं. मीरा पण गावाच्या वातावरणात मिसळून जाते. दोघे पण घेतलेले वचन पाळत असतात. महिने जातात, पण आजूबाजूला कुजबूज चालू होते. दीपकला मित्र चिडू लागतात. गुड न्यूज कधी देणार म्हणून. घरी आई पण सारखा विषय काढू लागते. सगळ्यांना काय उत्तर द्यावे हे दीपकला कळत नाही. एक दिवस आई दीपकला म्हणते, तालुक्याला दोघे जा, मोठ्या डॉक्टरला भेटून तपासणी करून या. काय करावे काहीच कळत नव्हते. दोघे घरातून निघाले. काय करावे याच विचारात दिवस फिरण्यात घालवला. आईला खरं तर सांगावं म्हणून परत फिरले दोघे. घरी आल्यावर आईने विचारले, काय म्हणाले डॉक्टर? असं काहीच सांगितलं नाही, असं बोलून मीरा आत निघून गेली. काहीतरी वेगळंच कारण आहे हे आईच्या लक्षात आलं होतं. तिने दीपकला विचारलं तसं तो म्हणाला, आई, काय आहे, होईल की नंतर. मीरा दरवाजा आडून सगळं ऐकत होती. हळूहळू ती दीपकमध्ये गुंतू लागली. ती त्याच्या संसाराला नवीन वळण द्यायचं ठरवते. 6 महिने झाल्यावर मीराला दिवस जातात. सगळे खूप खुश होतात. दीपकचा आनंद गगनात मावत नव्हता. मीराचं मामा पण अधूनमधून येत होते. दीपकची आई पण खूप खुश होते. दीपकने मीराच्या आयुष्यात नवीन रंग भरले होते. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा. धन्यवाद.